विधानसभेच्या निवडणुकीतनं माघार घेतली. त्यांचं नाव किशनचंद तनवानी. आता या किशनचंद तनवानींचंच नाव सध्या संभाजीनगर शहरात जोरदार चर्चेमध्ये रंगताना दिसत. त्याचं कारणही तसं आहे. विधानसभेतनं माघार घेतली, मित्र आमदार झाला. आमदाराचं नाव प्रदीप जयस्वाल. आता मित्रासाठी फक्त माघारच नाही घेतली, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम केला, प्रवेश केला शिंदेच्या शिवसेनेत. असं वाटलं की शिंदेच्या शिवसेनेत फार मोठं भविष्य आहे. पण भविष्याचं सोडा, शिंदेच्या शिवसेनेत अगोदरच्याच लोकांना आपलं भविष्य जास्त प्रिय. शिरसाठांना आपला मुलगा आपली मुलगी नगरसेवक करायचा, जंजाळांना पुन्हा एकदा महापौर व्हायचं. प्रदीप जयस्वाल फक्त आमदारकीवर खुश नाहीयेत, तर त्यांना त्यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वाल याला नगरसेवक करायचे आणि काय सांगता उपमहापौर करायचे. मग अशा शर्यतीत आपला नंबर कधी लागणार याच काळजीतनं किशनचंद तनवानींना पुन्हा एकदा जन्म दिलेली शिवसेना आठवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाऊया, आपलं आणि आपल्या मुलाचं भविष्य वाचवूया, अशी एक युक्तीच तनवानींनी लढवली. अशी चर्चा सध्या संभाजीनगर जिल्ह्यात सगळीकडे रंगली आहे. जर निवडणुकीतनं माघार नसती घेतली, तर काय सांगता किशनचंद तनवानी आज आमदार असते आणि आत्ता आलेली वेळ त्यांच्यावर आली नसती. अशी राजकीय चर्चाच सध्या संभाजीनगर जिल्ह्यात सगळीकडे होताना दिसत आहे.